आपण पाहतो ऋषिकेजी पाटील आणि कुणालजी गुप्ता यांचा हा संघ एंजल 40 वॉरियर्स या संघाची बांधणी केलेली आहे आमच्या ऋषिकेश दादा यांनी. तसेच सार्थक येऊन आपण पाहतोय अनिकेत जाधव आणि प्रवीण परमार यांचा हा संघ सार्थक येऊन आपण त्यांच्यामध्ये आपण पाहतोय चांगले खेळाडू आहेत. हॅलो, चला आपण रोहन आपण प्लीज जरा साईडला झालं तर बरं होईल जरा प्लीज. येस, मला तर वाटते चला रेड चिल्लीला बोलवलं तुम्हाला सर्वांना. हॅलो, ओवेश शेख कुठे असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. ओवेश शेख, सिद्धेश, हॅलो ओवेश शेख कुठे असेल त्याने व्यासपीठावरती यायचंय. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू इथं आल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही हे पण लक्षात ठेवायचं. मॅडम मागचा मॅचचा हिरो ठरलाय. लगातार 2 चौकार ज्या बॅटरीत आपण पाहिलाय तो ठरलाय म्हणजे सनी चौधरी यांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचं. मी आदरणीय आमचे अबादा पोसे यांना विनंती करतोय आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचं. हॅलो, तसेच बबलू आपण या आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होते आपण ते सुद्धा घेऊन जायचं. 40 वॉरियर्सचा एक अतिरिक्त खेळाडू आल्याशिवाय मॅच सुरू होणार नाहीये हे लक्षात ठेवायचं आहे. हां येस, नवीन टेक्नॉलॉजी आपली कावली आमच्या दादांनी. 500 रुपये कॅश नाही तर जीपे केलं ते मला दाखवलं म्हणजे त्यांनी दादाने. थँक्यू प्रवीण दादा. 500 रुपये जीपे झालेलं आहे. रन काउंटिंग कुठे आहे? 1 2 इथं. हां चल चल स्कोर लिहितो भाई. आपले सोडून द्या. हॅलो, साईडला व्हायचं प्लीज. स्ट्राईक वरती गोलंदाज आपल्याला पाहतो योगेश आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट प्राप्त झाली ती म्हणजे सार्थक लिहून संघाचा. पहिल्या चेंडूवरती विकेट, चेतन आउट. यस, तम्मा 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 पुढील फलंदाज तम्मा. सार्थक इलेव्हन संघाकडून आपण पाहायला मिळतात
जर विचार केला दोन्ही संघाचे जे आहेत बॅट्समन जय हनुमान निळखंडा संघामध्ये सातत्याने क्रिकेट खेळत असताना हा पुन्हा एकदा बीट केलाय. निर्धाव असा चेंडू इथं पाहायला मिळतोय. हनुमंत चांगला फटका होता. या चेंडूवरती श्रीगणेश केले होते. सार्थ केले संघाचा एक सिंगलच्या मध्ये श्रीगणेश केले जातोय. एक सिंगल धाव. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी करत असताना योगेश उर्फ गुल्डर या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती अजून एक सिंगल. आपण नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील बागीत, एक स्टार खेळाडू आपण पाहायला मिळतोय. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू बाकी धावसंख्या संपवते 2 या धावसंख्येवरती. आणि विकेट. एक ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 2 अशी खराब सुरुवात सार्थ केली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहता यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगलं थेट प्रक्षेपण आपले निशांतजी बागडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगले क्लिअरिटी विथ क्वालिटी पाहायला मिळते KTCच्या माध्यमातून. पुढील गोलंदाज फुरकान स्टारमधील हा खेळाडू सातत्याने खेळत असताना आपल्या संघासाठी आज या नेरळ प्रीमियर लीगमध्ये एंजल्स 40 वॉरियर्स या संघामध्ये त्याची निवड झालेली आहे. छोटासा हा गोलंदाज आणि त्याच्यासमोर आपण पाहतोय जय हनुमान निळखंडा संघामध्ये एक आक्रमक खेळाडू स्वप्नील भागीत आपल्याला इथं पाहायला मिळतं स्ट्राईकवरती. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाही आहे. धावसंख्या 2. 1 ओव्हरचा खेळ समाप्त. चांगला ग्राउंड शॉट फटका मारला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळते समीर शेख यांच्या माध्यमातून. यस अतिरिक्त अशी धाव व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव ॲड. रोहित चांगली गोलंदाजी करतोय फुरकान आपल्या संघासाठी. बॅट्समनला कुठलाच मोका इथे देत नाहीये तो बॅट खुले करायचा. फुलटो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. भिंत होती होती भिंत. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आणि एक शेवटचा चेंडू बाकी असेल या दुसऱ्या ओव्हरमधला. आणि विकेट. बिग विकेट सार्थक लिहून संघाकडनं माघारी परतोय स्वप्नील. झटका क्रमांक 3 बसत असताना आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6. 3 विकेट गमवत असताना खराब अशी सुरुवात सार्थक लिहून संघाकडनं इथे पाहायला मिळते. संकेत टाकतो हातात घेतलाय म्हणजे टाकते. पहिले संकेत काय बॉलिंग टाकायला टायगर्स. चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण.
आपण पाहतोय रायगड प्रीमियर लीग सुद्धा मित्रांनो चालू आहे आणि रायगड प्रीमियर लीग चालू असताना आपल्या नेरळमधील संघ नेरळ टायगर संघ लगातार 3 मॅच जिंकून तिथे क्वालिफाय झाला. मित्र सर्वांनी टाळ्या वाजवा नेरळकरांसाठी. रायगड प्रीमियर लीग मित्रांनो, रायगड जी प्रीमियर लीग चालू आहे त्या प्रीमियर लीगमध्ये नेरळ टायगर हा संघ लगातार 3 मॅच जिंकून क्वालिफाय झाला आहे. खूप खूप अभिनंदन. मेन म्हणजे साजिदभाई शेखसाठी यांच्या टाळ्या वाजवा. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोचले 7. या चेंडूवरती एक सिंगल. संकेत देईल ना, एक इनिंग होऊ दे ना. अजून एक विकेट. रहीम माघारी परततोय. खराब अशी परिस्थिती पाहायला मिळते. सार्थक लिहून संघाची लगातार जसा पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो तसे टीम त्यांची कोसळली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 8 या धावसंख्येवरती. पाच विकेट गेले. पाच गेले. हॅलो, जे कॅमेऱ्याच्या समोर तिथे उभे आहेत फ्रंटला, बाजूला उभे यायचो आपण. रजीभाई त्यांना बाजूला घ्या ना, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते त्यांचे. येल्लो टी शर्ट आणि कॅप वाले आपण बाजूला व्हा ना, पूर्ण बॅक होत नाहीये. तू हां 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 या साईडला वा पूर्ण. अजून ओके ओके, थँक्यू थँक्यू. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या धावून पोते 8 या धावसंख्येवरती. 5 विकेट गमवत असताना आदरणीय आमचे गौरवदादा शेख यांचे इथे आगमन झालं आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर द्यायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दादा, आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. या आपले दर्शन दादा आपले वाट पाहत इथे. शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगली गोलंदाजी संकेत यांची. खूप वर्षानंतर त्यांची गोलंदाजी मी पाहतोय. पहिले जय शिवाईमध्ये एक चांगली गोलंदाजी करत असताना नेहमी. थांबा, पंच बाहेर आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. 3च्या सरासरीने धावसंख्या बनवली जाते. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजी मार्कवरती स्वतः दर्शन सालेकर, एक चांगले गोलंदाज. आपण पाहतो खूप चांगली स्पर्धा. टोकरे फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. आदरणीय सूर्यदादा टोकरे तसेच आमचे दर्शनदादा मोडक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथं आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या आपण स्पर्धा पाहू शकता. चांगला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट आणि आता शेवटची विकेट असणार आहे. आणि रोहित आता बोलत असेल की ती शेवटच्या चेंडू धाव का काढली, असं त्याला नक्की हा प्रश्न पडला असेल. कारण का एक स्टार खेळाडू, नॉन स्ट्राईक जर खेळाडू जर त्याला स्ट्राईक जर मिळत असेल तर नक्कीच महेश मुकणे. फुलटो चेंडू मोन्या.
नोचा इशारा आहे. या चेंडूवर तुम्ही एक सिंगल आणि सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. समीर तिथं होते. समीरकडनं चेंडू तिथं जाणार नाही आहे कारण का त्यांचा आपण शरीरसृष्टी बघितलं दखली. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केले समीर यांनी. टाळ्या झाल्या पाहिजे समीरसाठी. लाजवाब क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी हा मला तर वाटतं सार्थक लिहून संघासाठी हा चौकार होता. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथं आपण पाहिलं. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 12. बबलू आमच्या समीर जोडलेत. चांगली स्कोरिंगच्या माध्यमातून आपण इथं पाहतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका. मोन्याचं चांगलं क्षेत्ररक्षण. मोन्याला चेंडू समजलेला नाहीये. कुणालजी गुप्ता खूप अति उत्साही झालेत तिथे. शेवटचा चेंडू. काय कॅच आहे आणि ऑल आउट झालाय संघ. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या संपवली 13. येणारे 24 चेंडूमध्ये 14 धावसंख्या गरज असेल ती म्हणजे एंजल्स 40 वॉरियर संघाला. आपण पाहतोय टोकरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा. सुरेशदादा टोकरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथं आपण पाहतोय. आणि या छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये क्रिकेट असो, कबड्डी असो, दहीहंडी असो, खूप मोठ्या स्पर्धा इथं नक्कीच आपल्या सुरेशदादा टोकरे इथं भरवत असतात. आणि या टायमाला आपण पाहतोय ही मोठी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे रोख रक्कम प्राईज 50,000 रुपये आपण पाहतोय. वैभवजी भागीत आपण स्टेजवरती यायचे. हॅलो. आज या ठिकाणी सुरेशदादा टोकरे फाउंडेशन आयोजित नेरळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 आणि नेरळ बॉक्स कमिटी आयोजित या क्रिकेटच्या अंडरआर्मच्या भव्यदिव्य अशा स्पर्धा सुरेशदादा टोकरे, सोजलदादा टोकरे, सुनीताताई टोकरे, दर्शनजी मोडक आणि सायलीताई मोडक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. सुरेशदादा टोकरे यांच्याबद्दल आत्ता आजचे जे कॉमेंटेटर आहेत संदीपजी घोडविंदे यांनी सांगितले की दहीहंडी असो किंवा कुठलाही नवरात्र उत्सव असो किंवा कुठलाही उत्सव असो नेरळमध्ये प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात नेरळमधील तरुणांना वाव देणारे असे सुरेशदादा टोकरे हे एकमेव कार्यकर्ते आहेत की जे नेरळमधील तरुणांना पुढे जाण्यासाठी संधी देतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी सुरेशदादा टोकरे फाउंडेशन आयोजित नेरळ बॉक्स प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर आजच्या या स्पर्धेचे आयोजक सुरेशदादा टोकरे यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांचं मूळ गाव आंबिवली. मानगाव ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद भूषवले. नंतर जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी या नेरळ आणि परिसराच्या विकासासाठी अनेक कोटीची कामे केली. आणि अशा या तरुण तडफदार संयमी स्मितभाषिक कधीही कोणाला न दुखवणारा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रत्येक वेळी काम केले. राजकारणात आणि समाजकारणात अनेक पदे भूषवली. आणि आपले वडील कैलासवासी हरिश्चंद्रदादा टोकरे यांचं नाव सुरेशदादा टोकरे यांनी उज्ज्वल केले. आणि आज त्यांचेच पुत्र सोजल टोकरे आपल्याच वडिलांचा वारसा पुढे नेऊन तरुणांना पुढे नेण्यासाठी या क्रिकेटसारख्या भव्य स्पर्धा आयोजित करत आहेत. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेत अध्यक्ष म्हणून काम केलेले सुरेशदादा टोकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना नेरळ परिसरात देखील अनेक विकास कामे केली. आणि या सुरेशदादाबद्दल बोलायचं झालं मी इतकंच म्हणेल, काही जण जन्मतः श्रीमंत असतात तर काही जण स्वकष्टाने स्वप्रयत्नाने श्रीमंत होतात. पण ज्यांच्या श्रीमंतीची मोजदाद करता येत नाही कारण ती असते मनाची श्रीमंती, अथांग पसरलेल्या सागरासारखी, जी मी अनुभवली फक्त सुरेशदादा यांच्याकडे. कारण सुरेशदादा हे माझे वर्गमित्र आहेत आणि माझ्या वर्गमित्राचा मला अभिमान आहे. कारण माझा एक वर्गमित्र आज रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून होऊन गेला. त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि आज त्यांच्या पत्नी सुनीताताई टोकरे यांच्याकडे रायगड जिल्हा परिषदेच्या एक उगवता तारा म्हणून पाहिलं जातं. आणि अशा या टोकरे परिवाराचा मला अभिमान आहे. आणि त्यांचा पुत्र सोजल टोकरे, त्यांचे जावई दर्शनजी मोडक, मुलगी सायली मोडक यांच्या माध्यमातून या ज्या क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. आणि आपण सर्व तरुण वर्गाने या स्पर्धेला जो
असं अतिशय भव्य असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सर्व क्रिकेट प्रेमिकांचे, क्रिकेट रसिकांचे आणि आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा आपण यशस्वीपणे पार पाडावी, कारण स्पर्धेत हार जीत ही होत असते. कुठला तरी संघ जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. त्यामुळे आपण शिस्तीचे पालन करा आणि सुरक्षितपणे या सर्व स्पर्धा पार पाडाव्या, या अशा मी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी प्रत्येक संघाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि यापुढे संदीपजी गोडविंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढील कॉमेंट्री चालू करावी. धन्यवाद. धन्यवाद भोसले दादा, खूप चांगला आपला परिचय आपण सांगितला आपल्या दादाबद्दल. तर मी विनंती करतो, मी हॅपी आर्म फार्म्स विपक्ष अथर्व चॅलेंजर दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉससाठी यायचे. हॅपी आर फार्म्स विपक्ष अथर्व चॅलेंजर्स आपण टॉससाठी यायचे. चार बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. या ठिकाणी या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आमच्या नेरळ आणि परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. या ठिकाणी आपण स्टेजवर पाहत असाल रवींद्र दैवलीकर, मिलिंदजी दैवलीकर, सुनीलजी दैवलीकर, रवींद्र जाधव, बाळा संदनशिव, बाळा जामघरे, आमचे निर्भीड पत्रकार गौरव शेख, आमच्या येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीणजी ब्राह्मंडे, बेकरे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेशजी कराळे, जयेशजी पाटील, वैभवजी, हे सर्व उपस्थित आहेत. या सर्वांचं मी या ठिकाणी सरचे स्वागत करतो टोकरे फाउंडेशनच्या वतीने. धन्यवाद साहेब. ज्या मान्यवरांचे इथे नावं घेते त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतो टोकरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. नेरळकरांसाठी एक पर्वणी आपल्याला समोर इथं घेऊन आले आहेत. सूर्यदादा टोकरे आमचे, तसेच दर्शनदादा मोडक यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथं पाहतोय. आणि 1 कोटचा खेळ संपला, धावसंख्या जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. हॅपी आर्म फार्म्स टॉसविन झाला, आपण निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी मार्क होते महेश इथे पाहायला मिळते आपल्याला. आपण नक्कीच पाहिलं आपल्या दादांबद्दल. आमच्या बोरसे दादांनी खूप चांगला असा वक्तव्य इथं केलं. दादांनी जे आपल्यासाठी इथं केले नेरळकरांसाठी, नक्कीच एक पर्वणी आपल्यासाठी दिलेली आहे. विकास कामं आपण त्यांची आपण पाहिली, खूप चांगली विकास कामं त्यांनी केली. झाला चांगला फटका. या चेंडू तुम्ही 2 धावा. धावसंख्या संपवते 9 या धावसंख्येवरती. चांगला क्षेत्ररक्षण रोहनकडनं, टाळ्या झालं पाहिजे रोहनसाठी. एक चांगला खेळाडू विजय गजानन संघासाठी निमित्त क्रिकेट खेळत असताना, आज या शिवाजी मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. हॅलो संदीप, हॅलो. या ठिकाणी आपल्या नेरळ MSCBचे महावितरणचे अधिकारी, आमचे मित्र हेमंतजी वाघ यांचे सुपुत्र दिशांत वाघ यांचा शुभ आगमन झालेलं आहे. मी दिशांत वाघ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. दिशांत वाघ, तसेच रोहितजी सरवदे यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. दर्शनजी मोडक यांच्या विनंतीला मान देऊन दिशांतजी वाघ, रोहितजी सदावर्ते यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या झाली 12. रेलिंगच्या आतमध्ये कोण असेल त्यांनी बाहेर जायचंय. रेलिंगच्या आतमध्ये कोण उभे असेल त्यांनी बाहेर जायचंय. लास्ट बॉल आहे, लास्ट. शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे. एकच पाय पाणी मागे. आणि एंजल्स पोटी वारीस विजय झालाय. विजय संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे गोड गोड कौतुक.
आणि चला हॅपी आप आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं टॉस